शाळेतली कडक शिस्त आणि मुलांचं आरोग्य यांचा एकमेकांशी काय संबंध असेल? खरं तर काहीच नाही असंच वाटतं, नाही का? पण थांबा, आज आपण एक असा धक्कादायक धागा उलगडणार आहोत जो शाळेच्या साध्या नियमांना मुलांच्या गंभीर आजारांशी थेट जोडतो. हे एकच वाक्य बघा, अंगावर काटा आणणार आहे. आणि हेच या संपूर्ण गंभीर समस्येचं सार आहे. एका बंद दरवाजाच्या आड आपल्या मुलांचं आरोग्य कसं पणाला लागतंय याचीच गोष्ट आज आपण समजून घेणार आहोत. प्रश्न खूपच गंभीर आहे. विचार करा, शाळेत मुलांना बाथरूमला जाण्यापासून रोखणं आणि त्याचा परिणाम म्हणून औषधांनाही दाद न देणारा सुपर बगसारखा भयंकर संसर्ग होणं, हे कसं शक्य आहे? चला, ह्या प्रश्नाच्या मुळाशी जाऊया. याची सुरुवात होते एका 10 वर्षांच्या मुलीच्या गोष्टीतून. तिला खूप त्रास होत होता. एक गंभीर युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन म्हणजे UTI झालं होतं. आणि याचं कारण काय होतं? तर तिच्या शिक्षिका तिला वर्गात असताना बाथरूमला जाऊ देत नव्हत्या. त्या म्हणायच्या, ब्रेक होईपर्यंत थांब. आणि इथेच खरा धोका सुरू होतो. जेव्हा मुलं भीतीने लघवी रोखून धरतात तेव्हा त्यांच्या मूत्राशयात अक्षरशः एक डबकं तयार होतं. आपल्याला माहीतच आहे, वाहत्या पाण्यात घाण साचत नाही, पण साचलेल्या पाण्यात मात्र जंतू पटकन वाढतात. त्या मुलीच्या बाबतीत नेमकं हेच घडलं. आता त्या मुलीची गोष्ट ही काही एकटी-दुकटी नाहीये. यामागे एक ठोस वैज्ञानिक कारण आहे. चला, आता या वैयक्तिक अनुभवावरून आपण थेट विज्ञानाकडे वळूया आणि समजून घेऊया की असं वारंवार का घडतं. तर आपण ज्या समस्येबद्दल बोलतोय तिला मेडिकल भाषेत रिकरंट UTI असं म्हणतात. म्हणजे काय? तर पुन्हा पुन्हा होणारा मूत्रमार्गाचा संसर्ग. आणि याकडे जर वेळीच लक्ष दिलं नाही तर हा साधा वाटणारा आजार मुलांच्या किडनीला कायमचं नुकसान पोचवू शकतो. एका लेटेस्ट मेडिकल स्टडीमध्ये याची 5 मुख्य कारणं समोर आली आहेत. यात ॲनेमिया आणि मूत्रमार्गातले काही जन्मतः असलेले दोष तर आहेतच, पण जरा या स्लाईडवर लक्ष द्या. हे जे 2 घटक ठळक अक्षरात दिसतायत ना, बद्धकोष्ठता आणि कमी झालेली रोगप्रतिकारक शक्ती, हे सगळ्यात महत्त्वाचे आहेत. आणि यांचंच कनेक्शन थेट शाळेच्या नियमांशी आहे. आणि इथे सगळे धागेदोरे एकत्र जुळतात. विज्ञानाने सांगितलेले हे 2 मोठे धोके, बद्धकोष्ठता आणि कमी झालेली इम्युनिटी, यांचं थेट कनेक्शन आहे शाळेच्या बाथरूमशी. कसं? चला पाहूया. जरा हा बार चार्ट बघा. यात अगदी स्पष्ट दिसतंय, ज्या मुलांना वारंवार इन्फेक्शन होतं, म्हणजे हा लाल रंगाचा बार, त्यांच्या शरीरातील IgA आणि IgG नावाचे सैनिक म्हणजे अँटीबॉडीज किती कमी आहेत. याचा सरळ अर्थ असा की त्यांचं शरीरच संसर्गाशी लढायला कमी पडतंय. आता आपण थेट समस्येच्या मुळाशी पोहोचलो आहोत. शाळेतली टॉयलेट्स. फक्त शिक्षकांचे नियमच नाही, तर तिथली परिस्थितीसुद्धा मुलांना बाथरूम वापरण्यापासून दूर ठेवते. हा आकडा बघा, अक्षरशः धक्कादायक आहे. ब्रिटनसारख्या प्रगत देशात 62% मुलं शाळेत टॉयलेटला जाणं टाळतात. मग विचार करा, आपल्याकडची परिस्थिती काय असेल. मुलींमध्ये हेच प्रमाण 35% आहे. म्हणजे जवळपास प्रत्येक 3 मुलींपैकी 1 मुलगी शाळेत बाथरूम वापरत नाही. ही खरंच एक खूप मोठी आणि सार्वत्रिक समस्या आहे. आता यामागची कारणं आकड्यांपेक्षाही जास्त गंभीर आहेत. शाळेतली टॉयलेट्स अस्वच्छ असतात, तिथे घाणेरडा वास येतो, काही मुलांना तर तिथे एकटं जायला भीती वाटते, प्रायव्हसी नसते आणि अनेकदा दादागिरी किंवा छेडछाडीसारखे प्रकारही तिथेच घडतात. आणि या सगळ्याचा परिणाम काय होतो? मुलं पाणी पिणं टाळतात, लघवी आणि शौच दोन्ही रोखून धरतात. यामुळे काय होतं? तर बद्धकोष्ठता आणि मूत्राशयात जंतूंची वाढ होते. तेच 2 धोके जे आपण थोड्या वेळापूर्वी त्या वैज्ञानिक अभ्यासात पाहिले होते. ठीक आहे, आतापर्यंत आपण समस्या पाहिली, ती किती गंभीर आहे हे पाहिलं. पण फक्त समस्यांवर बोलून काय होणार? त्यावर उपाय काय आहेत? चला, आता उपायांबद्दल बोलूया. शाळा आणि समाज म्हणून आपण काय करू शकतो? केरळने एक खूप सोपा पण जबरदस्त उपाय शोधला आहे, वॉटर बेल. म्हणजे काय? तर दिवसातून 2-3 वेळा फक्त आणि फक्त पाणी पिण्यासाठी घंटा वाजते. या छोट्याशा गोष्टीमुळे मुलं पुरेसं पाणी प्यायला लागतात आणि डिहायड्रेशन टळतं. एका छोट्या सवयीतून किती मोठा बदल घडू शकतो याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. पण फक्त पाणी पिऊन कसं भागेल? ते शरीराबाहेर काढण्यासाठी स्वच्छ आणि सुरक्षित जागाही तर हवी. आणि याच महत्त्वाच्या मुद्द्यावर बोट ठेवून भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक निर्णय दिला आहे. या आदेशानुसार आता प्रत्येक शाळेत मुलामुलींसाठी वेगळे, स्वच्छ आणि चालू स्थितीत असलेले टॉयलेट असणं बंधनकारक आहे. सोबतच पाणी, साबण आणि मुलींसाठी सॅनिटरी पॅड्सची सोय करणंही अनिवार्य केलंय. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जे याचं पालन करणार नाहीत त्या शाळांवर थेट कारवाई होऊ शकते. ही एक खूप मोठी आणि महत्त्वाची सुधारणा आहे. आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे,
व्यवस्था बदलेल तेव्हा बदलेल, पण पालक म्हणून आपण आत्ता काय करू शकतो? चला काही सोपे पण प्रभावी उपाय पाहूया. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं काम म्हणजे शिक्षकांशी मोकळेपणाने बोला. ही तक्रार नाही, तर एक वैद्यकीय अडचण आहे हे त्यांना सांगा. आपलं मूल अस्वस्थ होतं, चुळबुळ करतं, ही लक्षणं त्यांना सांगा, म्हणजे त्यांचंही लक्ष राहील. एक छान आयडिया म्हणजे मुलासाठी एखादा सिक्रेट सिग्नल ठरवा, म्हणजे त्याला सगळ्यांसमोर काही न बोलता फक्त एक खून करून परवानगी मागता येईल. आणि सगळ्यात उत्तम म्हणजे शाळेसोबत मिळून एक लेखी हेल्थ केअर प्लॅन बनवा, म्हणजे कोणी नवीन शिक्षक आले तरी त्यांना परिस्थितीची कल्पना असेल. आणि जाता जाता एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे. संध्याकाळी शाळेतून परत आलेली भरलेली पाण्याची बाटली पाहून खुश होण्याचं कारण नाही. ती शिस्त नाही, तर भविष्यातल्या एका गंभीर आजाराचा सिग्नल असू शकतो, कारण मुलांच्या आरोग्यापेक्षा मोठी दुसरी कोणतीही शिस्त असूच शकत नाही.